राहून गेला आहे. माननीय प्रांतसो यांना मी विनंती करतो की रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टदार शीतल सोमवंशी भाऊ यांचा सत्कार करावा आणि जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार काम क्वालिटीचं व्हावं असं एक गावकऱ्याच्या आणि प्रशासनाच्या वतीने त्यांना नम्र विनंती. रोल. नमस्कार, मी मंगेश पाटील पहान गावाचा रहिवासी आहे आणि आमच्या पानद रस्त्यांचा आज जिल्ह्यात नाही तर पूर्ण राज्यामध्ये आमच्या गावाला पहिला मान मिळाला, याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. आणि हे सर्व किशोरप्पा यांच्या प्रयत्नामुळे आणि प्रशासनामुळे झालेले आहे. ही समस्या खूप दिवसापासून होती आणि पावसाळ्यात खूप हाल होतात शेतकऱ्यांचे. तर हे जे आज भूमिपूजन झालं हे पहान गावाच्या विकासाकडे नेणारं एक पुढचं पाऊल आहे. आणि तसेच आम्ही आशा करतो की राहिलेले जे 4-5 रस्ते आहेत ते पण लवकरात लवकर होतील अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो. पहानगाव येथील रहिवासी असून मी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. माझं नाव संदीप फकीराज जाधव. इथे आज माननीय प्रांत साहेब, त्यानंतर कार्यसम्राट किशोरप्पा पाटील, कलेक्टर साहेब असे सर्व अधिकारी लोक आपल्या या पहान गावामध्ये येऊन आपल्या पांजण रस्त्याच्या मुख्यमंत्री पांजण रस्ता बळीराजा अशा या रस्त्याचे उद्घाटन झाले आपल्या या पहान गावामधून. आणि हा जिल्ह्यातून पहिलाच रस्ता आमच्या पहान गावाला माननीय आमदार साहेब, प्रांत साहेब आणि कलेक्टर साहेब यांनी दिलेला असून सदर या आपल्या पहानवासियांकडून, ग्रामस्थांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणावर त्यांचं स्वागत आणि त्यांचं आभार मानले. त्यानंतर हा जो रस्ता आहे शेतकऱ्यांसाठी, एकूण टोटल आपले शेतकरी 50 शेतकरी आहेत रस्त्याला, त्यांच्यासाठी हा वाहतुकीसाठी, त्यानंतर त्यांच्या येण्या जाण्यासाठी त्यांना भरपूर असा फायदा होईल की जेणेकरून त्यांचा विकास, त्यानंतर प्रगतीच्या मार्गाला हा जाणारा रस्ता आहे. जर हा रस्ता आपल्याला माननीय प्रांत साहेब, त्यानंतर कलेक्टर साहेब यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य करून हा पहान गावाला रस्ता दिलेला आहे. या रस्त्याचं सर्वात मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा तर फायदाच होईल. त्यानंतर येण्या जाण्यासाठी तसेच हा रस्ता पहान ते पुढे लाखपर्यंत, त्यानंतर आसनखेडा असा हा रस्ता आहे. या रस्त्याचं कमीत कमी 1.5 किलोमीटर अंतर आहे. या रस्त्याचं जिल्हा परिषद शाळा पहान ते नामदेव सोनवणे यांच्या शेतापर्यंत आहे. असं हा मोठ्या प्रमाणावर आमदार साहेबांनी पहान गावाला निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचे खरंच मनापासून वंचित बहुजन आघाडीचे मी तालुका अध्यक्ष संदीप जाधव त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी, त्यांच्या या हितासाठी, त्यांच्या इतर योजनांसाठी चांगला सहभाग आहे आणि पहान गावाला त्यांचा चांगला प्रतिसाद आहे, त्यांचा पाठिंबा आहे. अशा मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. त्यांनी असेच आमच्या पहान गावाला कामे द्यावेत आणि शेतकऱ्यांचं विकास व्हावा याच्याकडेच लक्ष असू द्यावं असे मी कार्यसम्राट आपलं किशोरप्पा पाटील यांना मी आव्हान करतो आणि त्यांचं स्वागत करतो. माझं नाव रविकांत लक्ष्मण पाटील. मी पहान गावाचा शेतकरी आहे. आमच्या गावामध्ये पांढर रस्ते पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम गाव आमचं निवडलं गेलं की इथं रस्त्याचं भूमिपूजन झालं. माननीय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील व जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब हे देखील येऊन आमच्या रस्त्याचं भूमिपूजन झालं. आणि या रस्त्यांमुळे आमच्या शेतकऱ्यांना सर्व सुखसुविधा मिळतील. कुठल्याही शेतातलं उत्पन्न घरी आणण्यासाठी, कापूस असेल, ज्वारी असेल, मक्का असेल, कुठलंही पीक घरी आणण्यासाठी भरपूर अडचणी येत होत्या. गाड्या बैलाने असे किंवा ट्रॅक्टरने काही कुठे कुठे मालची सांडून होत होती, परंतु या रस्त्या होण्यामुळे सांडून होणार नाही आणि अतिशय आम्हाला एकदम सुखसुविधा मिळेल आणि पूर्ण शेतकरी समाधान झालेले आहेत. आप्पासाहेबांमुळे आणि शासनाचे आम्ही आभार मानतो गावाच्या वतीने की आमच्या पांढर रस्त्यांचं काम व्यवस्थित होणार आहे. पांढर रस्ता शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे, काय सांगाल आपण? मी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब या दोघांचेही मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा योजना ही मला वाटतं पहिल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली की येणाऱ्या 5 वर्षात या महाराष्ट्रातला एकही शेतरस्ता हा शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली. आणि त्या घोषणेला खाली न पडू देता या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी तात्काळ निर्णय घेऊन
एक सुंदर असा नियोजनबद्ध कार्यक्रम या संपूर्ण राज्यामध्ये दिलेला आहे. मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. माझी विनंती आपल्या माध्यमातून फक्त महसूल मंत्री महोदयांना असणार आहे, अर्थात ह्या त्रुट्या महाराष्ट्रात एखादी क्रांतिकारी निर्णय घ्यायचा असेल तर तो तळागाळापर्यंत पोहोचताना काही त्रुट्या आपल्याला आढळतात आणि त्या त्रुट्या आपण जर का त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्या निश्चितपणे दुरुस्त होतात. त्याच्यातलीच एक त्रुटी म्हणून मी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की हा जो रस्ता आहे हा 22 फुटाचा असावा, तो 32 फुटाचा नसावा. कारण असं आहे की जर तो 22 फुटाचा असेल तरच तो शेतरस्ता आहे, जर 32 फुटाचा असेल तर मग त्याला प्लॅनमध्ये तो रस्ता असला पाहिजे. आणि म्हणून 32 फूट देताना अनेक 1-2 एकरचे शेतकरी आपल्याला त्या रस्त्यावर पाहायला मिळतात आणि तो 1-2 एकर शेती असलेला व्यक्ती तो 32 फुटाचा रस्ता देताना कुठेतरी मागे पुढे करतो. म्हणून आपल्या माध्यमातून देखील विनंती माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री महोदयांना मी केलेली आहे. तो 22 फुटाचा जर का केला तर मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये हा पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला 100% शेतरस्ता हा कंप्लीट झालेला दिसेल. मी सगळ्यात महत्त्वाचं माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय शिव मॅडम, आपले उपविभागीय अधिकारी आदरणीय आयरे साहेब, तहसीलदार साहेब, BDO साहेब आणि सर्व इंजिनियर लोकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ह्या कामाची टाळाटाळ न करता, आम्ही देखील शेतकऱ्याचे पुत्र आहोत असं गृहीत धरून अतिशय तळमळीने मागच्या 2-4 महिन्यापासून या कामाला लागले आणि आज मला वाटतं जळगाव जिल्ह्यात 1 मेचं औचित्य साधून या रस्त्याची मुहूर्तमेळ करण्याची वेळ आमच्यावर आली. ही आपल्याकरता, या क्रांतिकारी निर्णयाकरता आपल्या सगळ्यांचा हा एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून मी त्यांचे देखील आभार मानतो. या ठिकाणी आदर्श ठेवला आहे की रस्त्यामध्ये कुठल्याही शेतकरी अडचण निर्माण करणार नाही. तर आपण शेतकऱ्यांना त्याच्या परिसरातील सगळ्या गावांना काय आवाहन कराल? मी निश्चितपणे पाहण गावातले सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो. सरपंच, त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी एक सुंदर असं आव्हान केलं. सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी पाठबळ दिलं की तुम्ही या, आम्ही सगळेजण कुठेही अडचण येणार नाही, आम्ही सगळी अतिक्रमण काढून तुम्हाला रस्ता उपलब्ध करून देऊ. मला वाटतं हेच आव्हान संपूर्ण पाचोरा आणि भडगाव तालुकेकरांनी स्वीकारावं, शेतकरी बांधवांनी स्वीकारावं, यांच्या पावलावर पाऊल ठेवावा आणि सगळ्या प्रशासनाला सहकार्य करावं अशी एक विनंती आपल्या माध्यमातून करतो. साहेबांची